आणि आता राजकीय वर्तुळातून या क्षणाची सर्वात मोठी बातमी. ठाकरे गटाचे आमदार आदित्य ठाकरेंनी मनसे संदर्भात मोठं विधान केलंय. मनसेकडून अधूनमधून प्रस्ताव येतो, भूमिका बदलल्यास विचार होऊ शकतो, हे मोठं वक्तव्य आदित्य ठाकरे यांनी केलेलं आहे. कॉफी विथ सकाळ या कार्यक्रमात आदित्य ठाकरेंनी हे मोठं वक्तव्य केलं. मुळात दोन ठाकरेंनी एकत्र यावं, कारण भाजप सातत्यानं प्रयत्न करते की एक ठाकरे दुसऱ्याकडे मी एकत्रच काम करतो. तेजस पण करतो. शिवाजी पार्क मधले जे ठाकरे आहेत त्यांच्याबद्दल आमचं ऑफिस आहे तिथे. बरं, आता थेट विचारतो, काका राज ठाकरेंबरोबर हात मिळवणे होऊ शकते का? बघा, तुम्हाला सांगू का, काही काही विषय असे असतात ना जे समजण्याच्या पलीकडे असतात. परत मला काही ठराविक राजकारण रिवाईव्ह करायचं नाही, पुनर्जीवित करायचं नाही, पण एक महत्त्वाचं आहे की जो आमचा गेल्या 2-2.5 वर्षातला लढा आहे त्याच्यात आम्ही एकदाही भूमिका बदललेली नाही आहे. जे आम्ही मुख्यमंत्र्यांना भेटतो ते जाहीरपणे भेटतो, हुडीबिडी आम्ही घालून जात नाही रात्री. मध्ये मध्ये ऑफर तर येत असतात त्यांच्याकडून की चला हात मिळवणी करूया, सगळं काही असतं. पण जोपर्यंत महाराष्ट्र हिताचं तुम्ही बोलत नाही, जोपर्यंत लोकशाहीच्या हिताचं तुम्ही बोलत नाही, संविधान वाचवण्याचं तुम्ही बोलत नाही, तोपर्यंत आम्ही त्यांच्याबरोबर समझोता करू शकत नाही. तर आता आदित्य ठाकरे यांचं हे जे विधान आहे ते अतिशय बोलकं ठरलेलं आहे. कारण राज्याच्या राजकारणामध्ये दोन्ही ठाकरे बंधू एकत्र कधी बघायला मिळणार का हा सवाल असतानाच त्यांचं हे विधान आहे. मात्र 2017ला आम्ही प्रस्ताव दिला होता असं संदीप देशपांडे यांनी म्हटलंय. ठाकरे गटाला कुठलाच प्रस्ताव नाही आणि आता प्रस्ताव देण्याचा प्रश्नही नाही असं संदीप देशपांडे यांनी यावेळेस सांगितलं. एकंदरीत आदित्य ठाकरे यांनी जे विधान केलं त्याचं खंडन यावेळेस मनसेचे संदीप देशपांडे यांनी केलंय. मला असं वाटतं आदित्य ठाकरेंना आम्ही 2017ला प्रस्ताव दिला होता, त्यावेळेला त्यांनी तो नाकारला. त्याच्यानंतर आमच्याकडनं कुठलाही प्रस्ताव दिला गेलेला नाही आणि आता प्रस्ताव देण्याचा काही संबंध सुद्धा नाही.